कराड शिवसेना सातारा जिल्हा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थ राजमाता जिजाऊ महिला सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न। कार्यक्रमास मान्य सौ रेश्माताई जगताप जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। अध्यक्षस्थानी मान्य श्री जयवंतराव शेलार जिल्हा संपर्क प्रमुख होते। स्वागताध्यक्ष मान्य श्री अनिल महावीर लोंढे वैद्यकीय जिल्हा उपाध्यक्ष यांनी उपस्थितांचे स्वागत केले। मान्यवरांच्या हस्ते विभिन्न क्षेत्रात कार्यरत महिलांचे सत्कार करण्यात आले। यावेळी मान्य राजेंद्र माने व मान्य सुलोचना पवार उपस्थित होते। द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे कराड। व सर्व पदाधिकारी आणि उपस्थित की आज एक स्त्री ही जर मूल सांभाळते, मोठं करते, परिपक्व बनवते, आपल्या मुलाला माणूस बनवते, आपल्याला मान्य बनते, तर ती म्हणजे एक समाज बनवते। तर हा जो समाज आपल्या मुलाचा तो फक्त स्त्रियांवर सक्षम होतो। हे कुठे ना कुठेतरी शिंदेसाहेबांनी जाणवलं, म्हणून त्यांनी जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ठरवलं होतं की महिलांच्या हातात अशी पेटी सुरू करायचं की जेणेकरून त्यांनी स्वतःचं पेटी नको करून आपले वेगवेगळे उद्योग निर्माण करावे। त्याच्यासाठी त्यांनी महिलांना बचत गट सक्षम करायला, सन्मान करायला ठरवलं। त्यासाठी हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे। थोडं बोलते आणि माझ्या जिजाऊ या महापुरुषांना अभिवादन करून आज 12 मार्च आज कार्यक्रम घेण्याचा उद्देश आपल्या या कार्यक्रमाची आपल्या तारीख ठरवली आणि मी महिला दिनाचा खरोखर मला कार्यक्रम घ्यावा असं वाटतं। मी 2016 पासून संघटनेत काम करत असताना प्रत्येक वर्षी महिला दिनाचा कार्यक्रम हा ठेवण्यासारखा असतोय। खरोखर बघितलं जो कार्यक्रम की कुठं चांगल्या व्यक्तीला गेलेला आहे, त्यांचं समाजासाठी चांगलं योगदान आहे असंच तुमच्या कौतुकास शिवसेना प्रयत्न करेल व शिवसेना लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या लाडक्या बहिणी ज्याचं साथ तापमान सगळ्यांना आहे तसंच तिथून पुढं तुमची अशीच साथ शिवसेनेसाठी असावी असं मी म्हणतो। श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी
वेगळा आनंद होता. असा आगळा वेगळा आपला कार्यक्रम आज आपल्या इथे राबवलाय ते म्हणजे आपले अनिलदादा लोटे यांनी. खरोखर दादा तुम्ही छान कार्यक्रम घेतला, मस्त वाटलं. म्हणजे प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर आनंद आहे का नाही, कुठेतरी आपला सन्मान झाला पाहिजे करतो. आज तुम्ही सगळ्या तळागाळातल्या महिला इथे आणल्या आणि त्यांचा सन्मान केलाय. आज मी परवा पण कार्यक्रम घेतला, तिथे देखील राजमाता जिजाऊ हा जो कार्यक्रम आहे आपला हा अनिलदादा लोटे यांनी खूप छान प्रकारे इथे साजरा केलेला आहे आणि प्रत्येक महिलेला मान सन्मान मिळालेला आहे. तळागाळातल्या महिला असतील, आज ज्या घरात कामं करणाऱ्या महिला असतील, शेतामध्ये काम करणाऱ्या महिला असतील, आशा सेविका असतील, आपल्या डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, अशा सगळ्या प्रकारच्या महिला इथे उपस्थित आहेत. त्यांचं सगळ्यांचं मान आणि सन्मान देऊन म्हणजे लोटेदादांनी जे काम करतात आज त्याच्यामध्ये बऱ्याच चळवळीमध्ये पण कामं केलेली आहेत. पण आज खरोखर त्यांनी जे आज मी बघत होती एवढे सर्टिफिकेट एवढ्या ट्रॉफ्या त्यांच्याकडनं जात होत्या. तर प्रत्येक महिलेला मान सन्मान देणं हा ही छोटी गोष्ट नाही, कारण कोणी असा एवढा कार्यक्रम घेणं म्हणजे छोटा नाही आहे. ते मोठं काम दादांनी केलेले आणि खरोखर त्यांना इथून पुढील वाटचाली म्हणजे जे काही त्यांचे स्वप्न असतील ते लवकरच पूर्ण होतील आणि त्यांच्या पुढील वाटचालीला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. आमच्या सर्व महिलांकडनं त्यांना खूप शुभेच्छा आहेत आणि खरोखर महिला दिन साजरी कसा करावा तो प्रत्येक महिलेचा मान सन्मान देऊन करावा हे फक्त अनिलदादांकडे शिकावं आणि ते खरोखर त्यांनी आज याच्यातून या कामातून करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि आमच्या शिवसेनेचं आजच म्हणजे त्यांनी उमेदवारी देखील लढवलेली आहे. त्यांनी चांगल्या मताने ते म्हणजे जरी हे झालं असेल तरी पण त्यांनी छान मतं घेतलेली, घराघरात शिवसेना पोहोचवली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप मी आभार मानते आणि इथून पुढेही त्यांचं कार्य असंच चालू राहावं आणि अशाच आम्हाला महिलांना त्यांनी साथ द्यावी हीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण कराड ते सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ पुरस्काराचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाला सातारा ग्रामचे अध्यक्ष राजेंद्र माने, ग्रामचे माजी नगरसेवक मनोज भोसले, संरचना पवार, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी, चिखलेकर सातारा जिल्हा प्रमुख आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी आज त्या ठिकाणी महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं. आमचे संगीतात्यामध्ये आमचे सर्वच पदाधिकारी असा कार्यक्रम अतिशय चांगल्या उत्साहात पार पाडला. त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि ज्या महिलांनी माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्या, सन्मान स्वीकारला, त्याबद्दल मी इथून पुढे महिलांना प्रोत्साहित करण्याचं काम सातत्याने करीन.